पडतात. वर्षाला 2,94,28,560 जण जन्म घेतात आणि वर्षाला 1,06,84,440 जण मृत्युमुखी पडतात. आपण एका बाजूने बोंबलायचं, आमच्याकडे दुष्काळ पडलाय, आमच्याकडे पाणी नाही. मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी 7-7 दिवस पाणी येत नाही. भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही. आम्ही पाणी येत नाही, सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच ऱ्हास करायचा या गोष्टींचा. मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही. सगळे विषय भरकटवले जातात, सगळे विषय भरकटवले जातात. आमच्याकडे कोण येतो, आम्हाला पाय जंगलांची पडली नाही, पाण्याची पडली नाही, कशाची पडली नाही, आम्हाला पडली औरंगजेबाची. तो बसला एकटा द्राक्ष खात आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. काही कामाचे नाहीत ते. चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअप वरती इतिहास नाही वाचतायत. इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला. कोणीही बडबडायला लागले हल्ली इतिहासावरती. विधानसभेत पण बोलतात. खरं तर त्यांचं काही काम नाही. औरंगजेबावरती बोलतायत. माहिती तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं? हे बाहेरून आलेले सगळे लोक. औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला, दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म. आणि मग काय सोपं आहे इतिहासामधनं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला. यांना ब्राह्मणांनी साथ दिली, यांना मराठ्यांनी साथ दिली, मग तिकडे मराठी नव्हतेच, मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं. हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये. त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं. त्यांना ना संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे, ना औरंगजेबाशी काही कर्तव्य आहे, ना कोणाशी काही कर्तव्य आहे. तुमची माथी फक्त भडकवायची. कसल्या इतिहास बोलतोय आपण? अहो, इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना, सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळाठळ फुटतील. या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट, एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या. त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय. आमचीच लोक या लोकांकडेच का चाकरी करतायत? आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची, या देश कुठचा होता? देश नव्हताच तो. या हिंद प्रांताची काय अवस्था होती, काय परिस्थिती होती? सर्व जातीचे लोक कोणाच्या कोणाच्याकडे होतेच ना कामाला.
दूर कशाला जा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना. त्याच्यानंतर ते निजामशाहीत गेले ना. तो काळ वेगळा होता, ती वेळची परिस्थिती वेगळी होती. त्यांनी का तसे निर्णय घेतले. जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा. हे सरंजामदार कोण होते. त्याला जातीत का पाहताय तुम्ही. अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता, ब्राह्मण होता. अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मणच होता. त्यावेळेला सगळीच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती. इतिहासातली प्रत्येक गोष्ट काही कागदावरती लिहिलेली नाहीये. त्यावेळेला त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती. 300-400 वर्षापूर्वीचा इतिहास, त्याच्यावरती आम्ही आज भांडतोय जातीत. आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांकडनी औरंगजेबाची 5000 मनसबदारी स्वीकारलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल. पण आता दरबारात अडकलोय, स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आता स्वीकारू, नंतरचं नंतर बघू. राजकारण असतं ते. परिस्थिती काय, त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात, काय परिस्थिती असते, आपण पाहणार आहोत का नाही. कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार आहोत की नाही. काही कशाचा कशाला माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता, मिर्झा राजे जयसिंग राजपूत, हिंदू होता ना. ज्या सिंहगडावरती आमच्या तानाजी मालुसरेंचा आज तिथे मृत्यू झाला, ते कोणाबरोबर लढाई झाला. उदयबान राठोड बरोबर ना. राजपूत होता ना, हिंदू होता ना. काय घेऊन बसलोय आपण. कोणत्या काळात जगतो आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता, नंतरचा काळ वेगळा आहे. मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये मी सांगितलेलं आहे, परत एकदा सांगतो, औरंगजेब विषय निघालाय म्हणून. औरंगजेब बादशाह याचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होतं. अफगाणिस्तान पासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगालपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्यावरनं निघाले, सुटले, महाराष्ट्र जेव्हा आले, त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला 74 साली आणि 1680 साली महाराजांचा मृत्यू झाला, निधन झालं त्यांचं. त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र, मुलगा, महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं. हे संभाजीराजांनी घेतलंय. तो तिथून पळून आलाय. वाचा जरा इतिहास, वाचा जरा. औरंगजेब ज्या वेळेला आग्र्यावरनं निघालाय, महाराज गेले 1680 साली आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय 1681 साली. 1681 ते 1707, 27 वर्ष तो महाराष्ट्रात लढत होता.
आमच्या संभाजी राजांबरोबर लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले, आणि आमच्या तारा राणी साहेब लढल्या. या एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले, नरहर कुरुंदकर. त्या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होतं आग्र्याला. नाही, तो इथे का थांबला? एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा, शहनशाह, एका 2.5, 3, 3.5, 4 जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला? त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय, मग का ठाण मांडून बसला होता? शिवाजी महाराज तर गेले होते, त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता, जो त्याला जमला नाही. सगळे प्रयत्न केले, सर्व प्रयत्न केले, आणि इथे शेवटी मेला. जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो, अभ्यास केला जातो त्याचा, पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये. जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे, आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. हा आमचा इतिहास. अफजल खान ज्या वेळेला इथे आला, इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहासातनं बोध घेण्यासाठी वाचायचा. अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली, तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला. मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना, पुरून उरीन, तो आहे, तुला पुरीन आणि उरीन. तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला, तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल. त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल. महाराजांनी सांगितलं असेल, निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय. आपण ज्या मराठ्यांनी, महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत, आम्ही यांना गाडलंय. इस्रायलची एक खूप मोठी संघटना आहे मोसाद नावाची, त्यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामधली एक ओळ फार अप्रतिम ओळ आहे, आणि त्याच्यात त्यांनी दिलंय की आम्ही अनेक स्मारकं बांधली इथे इस्रायलमध्ये, पण अनेक लोकांची आम्ही स्मारकं बांधली नाहीत. का? कारण ती जर बांधली तर जगामध्ये ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला कळेल, म्हणून आम्ही नाही बांधली. असा विचार ते करतात, आणि आम्ही कोणाला गाडले हे आम्ही जगाला दाखवायचं नाही. खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत, बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत, आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे, बाळांनो, महाराजांनी याला गाडला, हा आपल्यावर आला होता, हा आपल्या धर्मावर उलटला होता, हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता, याला आम्ही गाडला. नाही तर पुढच्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगणार आहोत? माझं महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना सांगणं आहे, खास करून तरुणांना आणि तरुणींना,
व्हॉट्सॲपवरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा. आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला जातीतनं सांगण्याचा कोणीतरी प्रयत्न ज्या वेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल. तुमची फक्त माती भडकवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात. तुम्ही एक होऊच नाहीत, तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाहीत, तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत, याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात. मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं, वेगळीकडे नेलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात. मधल्या मध्ये अडाणींना जमीन पण मिळून जाते. मुंबईचा विमानतळ दिला अदानीला, मग अजून कुठचा नवी मुंबईचा दिला अदानीला, मग आता पालघरचा दिला अदानीला, मग तिकडचा बंद दिला अदानीला. अदानी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो. कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेमध्ये बोलल्या जाऊ नयेत. लाडकी बहीणचं काय झालं? लाडकी बहीणचं काय झालं? काही नाही. बंद होणार ती योजना. मी निवडणुकीच्या वेळेला सांगत होतो, पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही, त्यांचं खोटं सांगून पटलं. काय कमाल आहे. ज्या महत्वाचे जे विषय आहेत या सगळ्या महत्वाच्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करून आम्ही कुठे भरकटायचं, कुठे चालले आमचा. विधानसभेमध्ये चर्चा कशावरती? औरंगजेबावर. मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय की तो तुर्कस्तान म्हणजे आताचा टर्की हा देश तलवारीच्या धारेवरती, धर्माच्या धारेवरती उभा राहिला. सगळ्या ठिकाणी आक्रमण केली. हा औरंगजेब म्हणजे हे सगळे आहेत ना, बाबर बिबर पासून सगळे, हे सगळे तुर्की मंगोलियन लोक आहेत. आपण ज्यांना मोघल म्हणतो ना, मोघल म्हणजे मंगोल्स, चंगीज खान वाले. हा तुर्की मंगोल आहे. सगळं धर्म, सगळं मुस्लिम धर्म तलवारीच्या धारेवरती सगळा देशभर जगभर पसरवण्याचा प्रयत्न केला. नंतर धर्माच्या आधारावरती तुम्हाला देश नाही उभा करतायत. हे अनेक देशांना समजलं. त्यातला पहिला टर्की म्हणजे तुर्कस्तान. तिकडे 1922 साली त्यांच्या पंतप्रधान का काय प्रेसिडेंट जो काय असतो तो, त्याच्यावरती केमाल पाशा नावाचा माणूस आला आणि केमाल पाशाने सगळं अख्खं तुर्कस्तानचं चित्र अख्खं पालटून टाकलं. 1938 साली मला असं वाटतं ते गेले. त्याच्यानंतर जी लोक आली तिथे इस्लाम आता म्हणण्यापुरता आहे तिथे, पण तो आता भाग दक्षिण युरोप म्हणतात त्याला, दक्षिण युरोप. तिकडची परिस्थिती, तिकडची अवस्था जर समजा तुम्ही बघितलीत, म्हणजे त्या सगळ्या ठिकाणी मशिदी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला रस्त्यावरती धर्म दिसत नाही. कारण त्याच्या लक्षात आलं की धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही. त्याने काय काय प्रकार केले? केमाल पाशाने राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केलं. इस्लामला राज्य धर्माचा दर्जा काढून टाकला. शरिया कायदे रद्द करून स्विस सिव्हिल कोडवर आधारित नवीन कायदा लागू केला. त्याच्यानंतर अरबी लिपीऐवजी लॅटिन लिपी स्वीकारली. फ्रेंच फेज टोपी त्यांची जी होती त्याच्यावर बंदी आणि पाश्चिमात्य पोशाखांना प्रोत्साहन दिलं. मशिदींमधील अरबी प्रार्थनांना तुर्की भाषेत बदललं. आता सध्याचे टर्कीचे सध्याचे अध्यक्ष एर्दोगन यांनी मवाळ इस्लाम स्वीकारला वगैरे सोडा, टर्कीला दरवर्षी टुरिझम म्हणून किती लोक भेट देतात? 5 कोटी लोक भेट देतात. वर्षाला साधारणपणे $400 बिलियन त्यांचं उत्पन्न होतं, निर्माण होतं. हे देश सगळे त्याच्यातनं बाहेर पडतायत आणि
आम्ही धर्मांधतेकडे जातोय. धर्म प्रत्येकाने जोपासला पाहिजे उंबरठ्याच्या आत. आणि त्यांनी जर समजा बाकीच्यांनी जर समजा धर्म रस्त्यावरती आणला तर मग काय आम्ही बुलडोजर फिरू. मी ज्यावेळेला सांगितलं होतं हे सगळे लाऊडस्पीकर बंद करा मशिदींवरचे, ऐकलं नाही. माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या. आणि आता परवा दिवशी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलेलं आहे रात्री 10 ते सकाळी 6 भोंगे वाजणार नाहीत. अहो तेव्हा वाजतच नाहीत. प्रश्न आहे सकाळी 6 ते रात्री 10. या लाऊडस्पीकरचा, सततच्या लाऊडस्पीकरचा लोकांना त्रास होतो. तुमचे काही सण बिण असतील तर आपण समजू शकतो. पण सरकार म्हणून कोणतंही पाऊल न उचललं. पाऊल कोणी उचललं? उत्तर प्रदेशने उचललं, योगींनी उचललं. त्यांनी सगळ्यावरचे लाऊडस्पीकर बंद केले. आपण इथे घोषणा केली, लाऊडस्पीकर त्यांनी बंद केले. आमच्या इकडे तसंच चालू आहे. हे इकडे माहीमला इथे समुद्रावरती जे काय काय त्यांनी काय काय करतात ते मजार बोलल्यावरती रात्रीच्या रात्री काढून टाकली गेली. आतमध्ये काय? आतमध्ये पोकळ काहीच नव्हतं. ही सगळे अनधिकृत बांधकामं, या अनधिकृत वस्त्या ज्या काय आता झालेल्या आहेत आपल्याकडे, हे सगळे इथे कोम्बिंग ऑपरेशन्स केली पाहिजेत. अहो आपण मूळ विषय सगळे जे आहेत ना, जे रोजगाराचे आहेत, जे शेतीचे आहेत, जे कामगारांचे आहेत, जे विद्यार्थ्यांचे आहेत, जे शिक्षणाचे आहेत, सगळे बाजूला काढतोय आपण आणि भलत्या गोष्टींमध्ये आपण रमतोय. भलत्याच गोष्टींमध्ये. आज त्या बीडला जे झालं ते संतोष देशमुख, काय बिचारे त्यांना काय किती घाणेरड्या पद्धतीने मारावं, किती घाणेरड्या पद्धतीने मारावं. बरं तुमच्या अंगामध्ये नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना, मी दाखवीन जागा, तिथे जा. पण हे सगळं झालं कशातनं? त्या विंडमिल, तिकडची ऍश, तो तिकडचा जो काय प्रकल्प त्याच्यातनं निर्माण होणारी जी काही ती राख आहे. म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं होतं की राखेमधनं फिनिक्स पक्षी उभारी घेतो. आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात. विषय होता पैशाचा. ती जी काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची, हे सगळ्या खंडण्या. या संतोष देशमुखने त्याला विरोध केला. उद्या तिथे संतोष देशमुख नसता, दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असतं. विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबल काय लावली? वंजाराने मराठ्याला मारलं. त्याच्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध? कशात गुंतून पडतोय आपण? पण तुम्हाला गुंतवलं जातंय. हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्याबद्दलच गुंतून राहा. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका, विषय आणू नका. आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत. आता दिवसाला 7 आत्महत्या होतात दिवसाला शेतकऱ्यांच्या. पाहू नका. आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये, लक्ष देऊ नका त्याच्याकडे. असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत. दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे. आम्ही कशात अडकवलंय त्यांना? सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेलं आहे. कोणी जातीचं भलं केलेलं नाहीये आणि कोणी जातीच्या माणसाचं भलं केलेलं नाहीये. या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतंय? काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी? जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल
मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले, एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले, एवढे मुख्यमंत्री का झाले, एवढे मंत्री का झाले, मग ह्या लोकांनी काय केलं? जात जातीला कधीच सांभाळत नाही. हे फक्त निवडणुकांमध्ये फक्त तुमची मतं घेण्यासाठी म्हणून फक्त जातीचा वापर करतात. याच्यानंतर काही होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून, सांगितलं होतं ना. काल अजित पवार बोललेत 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून. अरे वा. महाराष्ट्रातल्या जनतेला मला हे विचारायचंय की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे? ही लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेची आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे. 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल. म्हणजे साधारणपणे 5 वर्षाचे काढा तुम्ही, किती होतात? 3-3.5-4 लाख कोटी होतात. हे फक्त वाटण्यात. ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत. ही योजना बंद होणार. अहो, कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी? जे मूळ प्रश्न आहे, जे रोजगाराचे प्रश्न आहेत, माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते सोडवा. आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून. माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये, मुलींना कळत नाहीये, कारण आम्ही गुंतवलेत कशात? आम्ही जातीत गुंतवलेत. मारामाऱ्या करा, डोकी फोडा, व्हॉट्सअपवरती जातीत शिव्या घाला, हे उद्योग आमचे सगळे सुरू आहेत. मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष? खरं तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजे, मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजेत. निवडणुकीच्या तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासनं दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत. पण मुळात आपलंच लक्ष जर समजा नसेल तर बाकीच्यांचं फावणारच आहे. तुम्ही सगळे या जातीपातीचे सगळे भेद गाडून तुम्ही एक मराठी म्हणून उभे राहायला पाहिजेत. बाकीच्या राज्यांमध्ये बघा, तामिळनाडू बघा, तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत, नाही म्हणून त्यांनी सांगितलं येऊ देणार नाही. केरळामध्ये येऊ देणार नाही. आम्हीच लोटांगण घालतोय. आम्हाला समजत नाही आम्ही काय करायचंय. मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितलं नाहीये. मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेलं नाहीये. कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाहीये. सगळेजण त्या इंस्टाग्रामवरती चालू आहेत, कारण बार डान्स बार बंद झाले. तिकडे जे हे चालायचं ते सगळं मोबाईलवरती आलं. कशात गुंतून पडलेला आहात एकदा जरी विचार करा. हे ज्या गोष्टी बोलतायत, ज्या गोष्टी सांगतायत, खरं तर माझं मत आहे, मी आता झाला, निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा. महाराष्ट्र आसुसलेला आहे. आता उन्हाळा आहे, आता पाण्याचे प्रश्न सुरू होतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आहेतच आहेत, कर्जांचे आहेत. कोणी कंपन्या येतात, त्या कुठची कंपनी आली ती लुटून गेले ते तोरस का काहीतरी. इतके भाबड्यात. आता पैसे दिले की महिन्याभरात दुप्पट होतील. कोण देतं असं करून? का गुंतवता अशा ठिकाणी पैसे तुम्ही?
पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दोष देणार नाही. ही जी असुरक्षितता जी आलेली आहे ना, आर्थिक असुरक्षितता आलेली आहे, वैचारिक असुरक्षितता आलेली आहे, मंदिरांच्या बाहेर रांगाच्या रांगा लागल्या आहेत, जे बुवा बिवा जे काय आता सध्या नवीन आले ते सगळेजण, त्यांच्याकडे रांगाच्या रांगा लागल्या आहेत. लोक भक्तीने जात आहेत, भावनेने जात आहेत, अडकून पडतायत. ठीक आहे, पण चांगल्या गोष्टीत तरी पडतायत. आज चहूबाजूनी महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय. मराठी माणसाला विळखा पडतोय. हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत. मराठी भाषेला विळखा पडतोय. आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार. फालतू देशबीस सांगायचं नाही आम्हाला. प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे. त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत. या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिलं चेक करा. प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत. या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात. एरवी फक्त भक्तिभावाने असतात, पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो. दंगल संपली की तो मराठी, पंजाबी, गुजराती, बंगाली सगळा होतो. आणि मग ज्याला तो मराठी होतो त्याला मग तो साळी, माळी, मराठा, ब्राह्मण, कुणबी सगळा होतो. आपापल्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं, तिरस्कार असणं ही विकृती आहे. आज सगळे राजकीय पक्ष बाकीचे, आज केंद्रातले असतील, पूर्वीपासून चालू आहे, काँग्रेस असल्यापासून सुरू आहे, या सर्व प्रश्नांकडे तुमचं गांभीर्याने लक्ष असलं पाहिजे. मी आज फक्त तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. 1966 साली शिवसेनेच्या जन्माच्या वेळेला माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं. बघा, 1966 सालची गोष्ट बोलते मी तुम्हाला. 1966 माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं. मी ते लवकरच मी ते रिप्रिंट करून तुमच्या पुढे आणणार आहे. मी त्या पुस्तकाचं नाव होतं ऊठ मराठ्या ऊठ. ते पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचलं पाहिजे. त्या पुस्तकातला एक फक्त मायना मी तुम्हाला एक फक्त गोष्ट वाचून दाखवतो, आणि ही गोष्ट मला असं वाटतं सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे. या गोष्टींवरती विचार केला पाहिजे. पूर्वीची काँग्रेस असो, नाही तर आताची भाजपा असो, नाही तर अजून येणारी दुसरे कुठचाही केंद्रामधला पक्ष असो किंवा राज्यामधला, मराठी माणसांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हे आजोबांनी 66 साली लिहिलंय. तीच गोष्ट आज तंतोतंत आपल्याला लागू पडते. ती मी गोष्ट फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो. भाषा म्हणजे काय बोलायचीच नाही, कमाल भाषा. आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री, म्हणजे ना इथे ना तिथे, अशा मोहनीय अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये. त्याचा उज्ज्वल भूतकाळ, जे मी मगाशी तुम्हाला सांगतो ना, इतिहासातल्या चांगल्या गोष्टी, त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये. या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग सध्या चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तात आणि पिढ्यानपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनवण्यात येत आहे. जिकडे पाहावे तिकडे जे आता चालू आहे, त्या इतिहासाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितले जात आहेत. वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जाती जातींमधनं. त्याच्यामध्ये एक त्यांनी एक उतारा दिलाय. गलबला बुद्धी नासते, नाना निश्चय सांगती, ऐकावे कोणाकोणाचे, बोलत आहे बहुचकी, करंटे मिळाले सर्वही, जो तो बुद्धीचं सांगतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी सांगत असतो.
त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नसते, पण प्रत्येकाला वाटतं मला व्यक्त व्हायचंय आणि प्रत्येकजण बुद्धी पाजळत असतो. त्यांच्याकडनं बुद्धी घेऊ नका, चांगली पुस्तकं वाचा. असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करील तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदा नानस्ती आणि जाहीर सभातून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मराठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्या इतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला तर सत्ता स्पर्धेच्या शर्यतीच्या रिंगणात आपल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्यांचे रिकीबितले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत. हे जे आज सत्तेचे सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना, घोड्यांवरती बसलेले आहेत, तुम्ही एक व्हा. तुम्ही एक मराठी म्हणून ताकद ह्यांना सर्वांना दाखवा. नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा. पण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त मतभेद निर्माण करणं, बुद्धिभेद निर्माण करणं आणि त्या बुद्धिभेदातनं ह्यांना फक्त सत्ता राबवायची आहे सगळ्यांना. आज सत्तेवर बसले तेवढंच नाही म्हणत मी, सगळेच. म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी. हा गुढीपाडवा, या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा मराठी नववर्षाचा सण, या मराठी नववर्षाच्या क्षणी तुम्ही सगळ्यांनी, महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींनी, माझ्या बंधूंनी, भावांनी, माझ्या बहिणींनी, सगळ्यांनी एकजुटीने मराठीचा नारा द्यावा. आणि ज्या वेळेला ते इतर ज्या वेळेला अंगावर येतील त्यावेळेला आपण हिंदू म्हणून अंगावरती जाऊ. एवढी ताकद आपण आज या ठिकाणी ठेवू. आपण आज या गोष्टींची शपथ घेऊ आणि पुढच्या सगळ्या येतात निवडणुका आता लागतील, मला असं वाटतं की ऑक्टोबर नोव्हेंबरला लागतील बहुधा. यांची गॅरंटी नाही, कारण यांचं चाललंय ते बरं चाललंय. एक माणूस धरून बसलेत आयुक्त प्रत्येक ठिकाणचा. त्याच्यामुळे सोपं असतं राजकारण. ज्या वेळेला निवडणुका लागतील तोपर्यंत सगळी बांधणी तुमची पूर्ण झालेली पाहिजे आणि सगळेजण तुम्ही जोरात कामाला लागले पाहिजेत. एवढी फक्त एक इच्छा, आशा, अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन आपली सर्वांची मी तूर्त रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जे सगळं मी आजपर्यंत जे काही तुमचं प्रेम मला जे मिळालेलं आहे त्या प्रेमावरती आधारित आजपर्यंत जी सगळी घोडदौड सुरू आहे, ती जी ऊर्जा मला जी मिळते ना, ती तुमच्याकडनं सगळ्यांकडनं हे तुम्ही येता तेव्हा मिळतेच मिळते. पण आपला एक महाराष्ट्र सैनिक नगर जिल्ह्यातला कोल्हापूरला अंबा मातेचं दर्शन घेऊन तिथून तो आजच्या सभेसाठी पायी पायी कोल्हापूरवरनं इथे आलेला आहे. मी ते प्रमोद आरणे, कुठे गेला ते, इकडे आता बस. हा पायी पायी तिथून आला. तुमच्या सर्वांसाठी तो महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलेला आहे आणि मला असं वाटतं की हीच माझी ऊर्जा आहे. धन्यवाद. कृपया महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र.
मातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दस्त नाही तो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा भारत माता की